गुरुवार दिनांक 24 जुलै 2025 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असणाऱ्या कुरुकली गावाजवळ एक भीषण दुर्घटना घडली आणि या भीषण दुर्घटनेमध्ये एका 18 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला। कुरुकली महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या काही मुली कॉलेज सुटल्यानंतर आपल्या बसची वाट बघण्यासाठी मुख्य रस्त्यावर येतात आणि त्यांच्या मागून येतो तो काळ म्हणजेच एक अल्पवयीन मुलगा आपल्या 3 मित्रांसमवेत कॉलेज परिसरातून वेगाने या परिसरात येतो आणि बेभान वेगांमध्ये जो या ठिकाणी आला आणि त्यानं या 4 मैत्रिणींना जोराची भीषण धडक दिली आणि या भीषण धडकेमध्ये कौलव गावातील रहिवासी असलेली 18 वर्षीय प्रज्ञा दशरथ कांबळे या निष्पाप तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला। मी सध्या अपघाताच्या त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी हा अपघात घडला। त्या ठिकाणी आपण मागे बघू शकता की हा जो रस्ता आहे या रस्त्यावरूनच महाविद्यालयाकडे जाता येतं आणि या महाविद्यालयाकडून या मुली चालतच या विनंती बस थांब्याजवळ येऊन थांबल्या आणि इथं थांबलेल्या असताना त्यांच्या गप्पा गोष्टी रंगलेल्या होत्या। हसत खेळत असणाऱ्या या मुलींवर मागून आलेल्या या 4 चाकीने काळाचा घाला घातला। जवळपास या ठिकाणी जोराची धडक दिल्यानंतर 2 मुली या ठिकाणी पडल्या। एक मुलगी रस्त्याच्या शेजारी पडली तर प्रज्ञा दशरथ कांबळे जी मुलगी होती ती जवळपास या ठिकाणाहून 20 ते 25 फुटावर फरफटत गेली आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये जागीच गतप्राण झाली। या संपूर्ण प्रकारानंतर या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे आत्ता या ठिकाणी महाविद्यालय असेल, एसटी प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल यांनी ज्या त्या काळजी घेणं महत्त्वाचं आहे त्यातीलच एक पैलू मी आपल्यासमोर मांडणार आहे। या ठिकाणी आपण बघताय की महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अजित पवार गटाचे जे प्रदेश सरचिटणीस आहेत अभिषेक डोंगळे यांच्या युवा शक्तीच्या माध्यमातून त्यांनी स्वखर्चाने गणपतराव आबाजी डोंगळे कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट घोटवडे त्यांनी ज्याप्रमाणे या ठिकाणी बस थांबा उभा केलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणीही बस थांबा उभा करणं आवश्यक आहे। हा जरी विनंती बस थांबा असला तरी या परिसरातून परिते असेल, भोगावती असेल, कौलव असेल किंवा घोटवडे असेल या परिसरात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हा मार्ग सोयीचा पडतो आणि या ठिकाणी ते विनंती करून बस थांबवतात। खरं तर एसटी प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी बस थांबा होणं गरजेचं आहे। ज्याप्रमाणे अभिषेक डोंगळे यांनी स्वखर्चाने अगदी मजबूत असं बस थांबा उभा केलेला आहे त्याचप्रमाणे जर रस्त्याच्या बाजूला या ठिकाणी बस थांबा जर असता आणि त्या मुली त्या बस थांब्यामध्ये बसची वाट पाहत राहिल्या असत्या तर कदाचित हा अपघात घडला नसता किंवा त्या अपघाताची दाहकता कमी झाली असती। दुसरीकडे जर बघायला गेलं तर एसटी प्रशासनाच्या ज्या काही बसेस त्या महाविद्यालयापर्यंत जातात त्यामुळं त्या बस 1 आणि विद्यार्थी जवळपास 100 ते 200 अशी परिस्थिती असते। त्या बसमध्ये चढण्यासाठी त्या विद्यार्थ्यांची एक चढाओढ जे असते त्या चढाओढीमध्ये देखील एखादी घटना घडण्याची शक्यता आहे। त्यामुळेच ज्या विद्यार्थिनी आहेत त्या बसमध्ये आपल्याला जागा मिळत नसली म्हणून त्या चालत त्या महाविद्यालयापासून या मुख्य रस्त्यापर्यंत येतात। दुसरीकडे जर बघायला गेलं तर काल ज्या अपघातामध्ये या जी 4 चाकी होती ती 4 चाकी या मुलींचा काळ बनून आली होती। त्या 4 चाकीमध्ये अल्पवयीन मुलं ही फिरत होती या कॉलेजच्या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये स्टंटबाजी करत, दिखावा करत आणि अशा गोष्टी अनेक वेळा वारंवार घडत आहेत। पोलीस प्रशासनानं या ठिकाणी गस्ती घालून अशा टवाळखोरांवर, स्टंट करणाऱ्यांवर आळा घालणं गरजेची गोष्ट आता मानली जाते। त्याचबरोबर अनेक तरुण जे आहेत किंवा अल्पवयीन मुलं जे आहेत नुकतंच आत्ता 10वी पास आउट होऊन ते 11वी मध्ये गेलेले आहेत आणि त्यांच्याकडे परवाना देखील नसतो अशी मुलं जी आहेत ती बिनधास्तपणे या ठिकाणी सुसाट वेगाने वाहन चालवत असतात आणि स्टंट करत असतात। त्याचाच फटका काल या ठिकाणी अपघाताच्या माध्यमातून त्या मुलींना बसलेला आहे। दुसरीकडे जर बघायला गेलं तर त्याच मुलांच्या पालकांची ही तितकीच जबाबदारी आहे की आपल्या पाल्यांना वाहन देत असताना किंवा आपला पाल्य ज्या वेळेला महाविद्यालयामध्ये जातो तो तिथं काय करतो काय नाही याची माहिती घेणं देखील पालकांची ही सर्वात मोठी जबाबदारी आहे। कितपत त्यांना सांभाळलं पाहिजे, कितपत त्यांचे लाड पुरवणं गरजेचं आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे।
दुसरीकडे जर आणखीन पाहायला गेलं तर महाविद्यालय प्रशासन असेल, महाविद्यालय प्रशासनाने देखील एस टी प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल यांच्याशी समन्वय राखून आपल्या महाविद्यालय परिसरामध्ये काय नेमक्या गोष्टी घडत आहेत, एस टीमध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना येताना किंवा जाताना, विशेषतः जाताना त्या विद्यार्थ्यांना एस टीमध्ये जागा मिळते की नाही, अनेक विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, या संपूर्ण करवीर बरोबरच राधानगरी तालुक्यातील काही परिसरातून विद्यार्थी या महाविद्यालयात शिकण्यात येत असतात आणि त्यांना एस टीच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या तत्पर मिळतात का, त्यांच्यासाठी थांबे आहेत का, आणि ज्या मुली तरुणी आहेत, विद्यार्थिनी आहेत, ते या परिसरात वावरताना त्यांची सुरक्षितता योग्य पाळली जाते का, याची ही माहिती किंवा याचाही आढावा महाविद्यालय प्रशासनाने घेणं महत्त्वाचं आहे। पोलीस प्रशासनाने अशा विद्यार्थी जे स्टंट करतात, हुल्लडबाजी करतात, अशा विद्यार्थ्यांवर, मुलांवर, तरुणांवर चाप आणणं देखील गरजेचं आहे। एकूण जर बघायला गेलं तर प्रज्ञा दशरथ कांबळे या 18 वर्षीय उमद्या तरुणीचा अशा दुर्दैवी मृत्यूमुळे कौलोबरोबरच पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे। हातातोंडाशी आलेली मुलगी अशा अपघातामध्ये जागीच गतप्राण झाली। ज्यावेळेला रक्ताच्या थारोळ्यात आपल्या मुलीला पाहताना त्या मुलीच्या आईवडिलांबरोबरच नातेवाईकांनी जो आक्रोश केला होता तो खरंच हृदय पिळवून टाकणारा होता। त्यामुळं पोलीस असतील, महाविद्यालय असेल किंवा एस टी प्रशासन असेल, या सर्वांनी मिळून या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करणं, या अपघाताच्या निमित्तानं का होईना तर आता इथून पुढच्या जी काही उपाययोजना असतील त्या करणं महत्त्वाचं आहे। ज्याप्रमाणे मी सांगितलं की अभिषेक डोंगळे यांनी या ठिकाणी जो थांबा रस्त्याच्या त्या बाजूला बनवलेला आहे, त्याच प्रमाणाचा थांबा जर या ठिकाणी असता तर कदाचित त्या मुलींचा ज्या मुली त्या अपघातामध्ये जखमी झाल्या असतील आणि प्रज्ञा दशरथ कांबळे ही जी मृत्युमुखी पडलेली आहे तर अपघातच घडला नसता, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या गावामध्ये सध्या सुरू आहेत। माझी भाची प्रज्ञा दशरथ कांबळे काल भोगावती महाविद्यालयामध्ये कॉलेजला गेली होती। आईला सांगून गेली होती मी संध्याकाळी परत येतो, परंतु आई अजून वाट पाहते। ती बस स्टॉपवरती बसलेले असताना हुल्लडबाज तरुणाने तिच्या अंगावरती गाडी घालून तिचा ॲक्सिडेंट करून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला। आधी तिथून मस्त हुल्लडबाजी वरती कॉलेजवरती 2-3 फेऱ्या मारून आणि स्टंट मारण्याच्या नादात त्या मुलींच्या अंगावरती जाणून बुजून गाडी घालून माझ्या भाचीचा तिथं ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणात केला आणि तो पळून आला। तर अशा हुल्लडबाज तरुणांना कठोर शिक्षा करून बेड्या घालून धिंड काढण्यात यावी। आपल्यासोबत या कुरुगली गावातीलच ग्रामस्थ आहेत, शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मामा, काय सांगाल, काल जी घटना घडली या घटनेनंतर आपण या ठिकाणीच होता का? आम्ही इथून झालेल्या ठिकाणापासून जवळ शेतामध्ये काम करत होतो आणि तवर तिकडून एक फास्ट गाडी आली आणि पोरी ज्या किंकाळ्या त्याचा आवाज ऐकून आम्ही इथं आलो तर सदरच्या मुलग्यान गाडी फरफडत गेल्याने मुलींना इथं टाकून तो पळून जात होता। मग काही तरुणांनी गाड्या मारून त्याला परतीच्या नजीक पकडलं। बर, हे अशी जी गाड्या स्पीडनं चालवणारी मुलं आहेत, हे असं तुम्हाला वारंवार इथं दिसतंय का हो? आणि आमचे शेतकरी वर्ग ह्या रोडवरून जात येत असतोय, अशा मुलांचा त्यांना सुद्धा गाडी ओव्हरटेक करताना त्रास होत असते। बर, आणि त्यामुळं या अशा घटना थांबवण्यासाठी पोलीस यंत्रणे परत कॉलेजच्या मॅनेजमेंट कमिटीने दक्षता घेणे गरजेचं आहे। आणि ज्याप्रमाणे काकाने आपल्याला या ठिकाणी सांगितलं की हुल्लडबाज तरुणांचा नाहक त्रास या विद्यार्थ्यांबरोबरच या परिसरातील नागरिकांना, शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय। एकूण जर बघायला गेलं तर पोलीस प्रशासन आणि महाविद्यालय प्रशासनाने करडी नजर ठेवून अशा तरुणांवर, मुलांवर, हुल्लडबाजांवर कारवाई करणं आता महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर बेफिकीर पालकांना देखील आता समज देण्याची वेळ या अपघाताच्या निमित्तानं आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 2017 साली देखील याच परिसरामध्ये असा अपघात घडला होता, त्यामध्ये 2 जीवांचा निष्पाप बळी गेला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती आज या ठिकाणी झालेली आहे आणि या घटनास्थळावरूनच हा केलेला स्पेशल रिपोर्ट। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका,
सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.